मी संभाजी अच्युतराव पाटील, सेवानिवृत्त DYSP सातारा आणि सध्या ॲडव्होकेट सातारा। आज 1 जुलै 2026 रोजी या ठिकाणी आपण पोलीस दलातील किंवा न्यायव्यवस्थेमधील अनेक अधिकारी, अंमलदार यांनी नवीन कायद्याची अंमलबजावणी करून 2 वर्ष पूर्ण होत आहेत। या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण नवीन कायद्याचा किती चांगल्या प्रकारे, योग्य प्रकारे वापर केला, त्यामधून आपण काय शिकलो, काय चुकलो किंवा काय विसरले, या संबंधातील एक आढावा आपण घेत आहोत। वास्तविक पाहता हा आढावा आठवण करून देण्यासाठी आहे की आपले कायदा आणि या संबंधातील जी काही आपली भूमिका आहे ती नेहमी आपल्याला वेळोवेळी सतत अपडेट करून, म्हणजे अद्ययावत अशा प्रकारचं ज्ञान घेऊन वेळोवेळी जजमेंट्स वाचून त्यामधून दुरुस्ती करावी लागत असते। तर या कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये सुरुवातीपासूनच म्हणजे अगदी माननीय पंतप्रधान महोदय, माननीय केंद्रीय गृहमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय फडणवीस साहेब, तत्कालीन पोलीस महासंचालक शुक्ला मॅडम आणि सध्याचे आदरणीय महासंचालक आणि महानिरीक्षक श्री सदानंद दाते साहेब यांनी ज्या पद्धतीनं या नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, त्याशिवाय CIDमध्ये त्यावेळी असलेले महासंचालक प्रशांत बोर्डे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या पोलीस दलासाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी याचं अचूक मार्गदर्शन झालेलं होतं। आणि त्यामुळे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 98% पोलीस अधिकारी आणि यांनी 30 जून 2024 पर्यंत प्रशिक्षण पूर्ण केलं होतं। त्यामध्ये मी आणि माझ्यासोबत काम करणारे वसंत साबळे, निवृत्त सहाय्यक फौजदार यांनी जवळपास त्या कालावधीमध्ये आम्ही 2000 पेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षित केलं होतं। त्याशिवाय त्यानंतर आता पदवीधर पोलिसांना या प्रकारचे अधिकार 9 मे 2025 नंतर दिल्यापासून जे प्रशिक्षण महाराष्ट्रात वेगवेगळ्या पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये सुरू आहे, त्यामध्ये मी किमान 8 ते 10 हजारपेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ते सातत्यानं सुरूच आहे। या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये आपण सुरुवातीला पाहूया तर भारतीय न्याय संहिता हा कायद्याचा म्हणजे इंडियन पेनल कोडचा म्हणजे टायटल बदलून त्या ठिकाणी न्याय संहिता देण्याचं ज्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलं, तिथेच आपणाला समजतं की हे कायदे जे आहेत नवीन, हे भारतातील नागरिकांना किंवा इव्हन परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीला ते न्याय देण्यासाठी निर्माण केले आहेत। त्यामुळं भारतीय न्याय संहिता या शब्दामध्येच आपण सर्व पोलीस अधिकारी आणि न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारे सर्व वकील, सरकारी वकील, न्यायाधीश महोदय, न्यायमूर्ती महोदय किंवा न्यायदंडाधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी यांनी सर्वांनीच आणि पीडित व्यक्ती आणि इतर आरोपी यांचे हक्क संरक्षित केलेले आहेत। तसेच दुसरा नवीन कायदा होता तो म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता। यामध्ये सुद्धा अतिशय आशयपूर्ण असं या कायद्याचं नाव आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे काय, तर भारतातील नागरिकांना आणि परदेशातून आलेल्या व्यक्तींना सुद्धा एक चांगल्या प्रकारची सुरक्षितता कायद्यानुसार मिळावी अशा प्रकारचं या ठिकाणी हे टायटल आहे। आणि आपल्या इंडियन एव्हिडन्स ॲक्ट ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम हे सुद्धा एक भारतीय भाषा, भारतीयकरण, इंडियन कल्चर, इंडियन ट्रॅडिशन आणण्याचा एक या ठिकाणी उपक्रम आहे। तर ही 3 नवीन कायदे आपण अंमलात आणण्यासाठी जे केलेले प्रयत्न आहेत ते अतिशय स्तुत्य आहेत। तथापि मी काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो, ते म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमधील जे कलम 15 आहे की ज्यानुसार विशेष कार्यकारी दंडाधिकारी या पदाचे अधिकार हे जे फक्त
पोलीस उपायुक्त किंवा पोलीस अधीक्षक आणि त्यावरील दर्जाचे अधिकारी यांनाच देण्यात आलेले आहेत. त्याऐवजी ते अधिकार जिल्हा पातळीवरील पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा तसेच आयुक्तालयामध्ये हे अधिकार सहाय्यक पोलीस आयुक्त यांना पुन्हा एकदा प्रदान करण्याची आवश्यकता आहे, असं या 2 वर्षाच्या कालावधीमधील निरीक्षणावरून लक्षात येते. कारण ACP क्राईम किंवा DYSP किंवा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर यांनासुद्धा हे अधिकार दिले पाहिजेत. कारण क्राईम इन्चार्ज म्हणून ते त्यांच्या डिव्हिजनचे प्रमुख आहेत. पोलीस मॅन्युअल भाग 3 नियम 27-28 आपण जर पाहिलं तर यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे अधिकार या ठिकाणी आणि त्यांची कर्तव्ये दिलेली आहेत. त्यानुसार गुन्हेगारावरती नियंत्रण, गुन्हेगारांची ओळख, गुन्हेगाराकडून बंधपत्र घेणे, त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणणे, त्यांच्याकडून बंधपत्र लिहून घेणे, बंधपत्राचा भंग झाल्यास त्यांच्याकडून काही सुरक्षा रक्कम जप्त करणे किंवा सुधारणा न झाल्यास काही दिवस त्यांना कारागृहात सुद्धा पाठवण्याचे अधिकार जे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी यांना क्लोज सुपरविजनसाठी आवश्यक आहेत. कारण पोलीस अधीक्षक किंवा अप्पर पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्त हे इतके व्यस्त असतात, त्यांना इतकी कामं असतात की त्यामुळं ते इतक्या चांगल्या पद्धतीनं क्लोज सुपरविजन करू शकत नाहीत. आणि त्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी निश्चितपणानं जर अशा प्रकारचा कोणताही व्यक्ती ज्यानं बंधपत्र दिलेलं आहे तो त्यांच्या समोर आल्यानंतर आणि त्याच्याकडून बंधपत्र लिहून घेतल्यानंतर पुन्हा त्यानं कुठला भंग केला आहे का हे लगेच लक्षात येऊ शकतं. त्यामुळे या विषयावरती माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी हे अधिकार प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारचा सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय सध्या जी गुन्हेगारी फोफावत आहे, गुन्हेगारांना कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही असं जे म्हटलं जात आहे त्याचं एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे अर्नेस्ट कुमार जजमेंट आणि BNSSच्या कलम 35मध्ये विशेषतः 35(3) ते 35(7) मध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी या पाहिल्या असता गुन्हेगारांना असं वाटत आहे किंवा आरोपींना किंवा संशयित लोकांना की 7 वर्षापर्यंत कोणताही अपराध केला तर पहिल्यांदा पोलिसांनी नोटीस दिली पाहिजे आणि नोटीस दिल्यानंतर आम्ही हजर राहू आणि आमच्या मनाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी काय तपासामध्ये सहकार्य करू. हा जो एक विशेष असा अधिकार एक प्रकारे या 35(3) कलमामधून मिळालेला आहे तो कमी झाला पाहिजे. विशेषतः जेव्हा बघा मान्य सर्वोच्च न्यायालय किंवा कोणतेही न्यायालय हे सराईत गुन्हेगाराला ज्याच्याविरुद्ध 2 गुन्हे आहेत, ज्याच्याविरुद्ध पूर्व गुन्ह्यांची पार्श्वभूमी आहे त्यांना जामीन देताना काही अटी कडक घालतं. तसं या ठिकाणी सुद्धा ज्या आरोपीवर, ज्या संशयितावर पूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत म्हणजे तो सवयीचा सराईत गुन्हेगार, हॅबिच्युअल ऑफेंडर म्हणून ओळखलं जाईल, अशा आरोपीला अटक करण्यापासून कोणत्याही प्रकारची बाधा पोलीस अधिकाऱ्यांना अडथळा निर्माण करणारी ठरणार नाही. अशा प्रकारची दुरुस्ती कलम 35(3) मध्ये झाली पाहिजे. हे माझ्या केवळ अनुभवावरती नाही मी सांगत, अनेक पोलीस अधिकारी अंमलदार यांचा प्रशिक्षण देतेवेळी केलेल्या चर्चेतून हा माझा निष्कर्ष आहे आणि तो निष्कर्ष केंद्र शासनापर्यंत महाराष्ट्र शासनानं पोहोचवण्याची आवश्यकता आहे की ज्या आरोपीविरुद्ध पूर्वी 2 गुन्हे दाखल होते, मग ते निर्दोष सुटलेले असो किंवा ते प्रलंबित असो, या आरोपींना नोटीस देण्याऐवजी त्यांना अटक करण्याचे स्वातंत्र्य आणि तसा अधिकार पोलीस अधिकाऱ्यापर्यंत राहिला पाहिजे. अशा प्रकारची दुरुस्ती या 35(3) कलमामध्ये झाल्यानंतर निश्चितपणानं जे सराईत आरोपी आहेत त्यांच्यावरती आपला वचक राहील आणि त्यांना भीती राहील. कायद्याचं जे उद्दिष्ट आहे ते इतर नागरिकांना सुरक्षा देण्याचं ते यामधून साध्य होणार आहे. त्यानंतर अटकेच्या संबंधाने आम्ही पोलीस अधिकारी खूप घाबरतो. विशेषतः ते कलम 47, 48 म्हणजे पूर्वीचं CRPC 50(1) आणि 50(2) की ज्यामध्ये ग्राउंड्स ऑफ अरेस्ट आणि रिझन्स ऑफ अरेस्ट यामधला फरक केलेला आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट देत असताना
त्यांना आपणाला एक 10 ते 15 ग्राउंड्स ऑफ अरेस्ट कोणकोणते असू शकतात याची यादी यापूर्वी दिलेली आहे. मी माझ्या नवीन पुस्तकामध्ये जे लिखाण केलेलं आहे त्यामध्ये पण दिलेले आहे. त्यामधून आपणाला तर मार्गदर्शन ठरू शकतं. तसेच कलम 48चा कंप्लायन्स करणं हे सुद्धा बंधनकारक आहे. आणि या संबंधानं आलेले एक 3-4 जे जजमेंट आहेत वेगवेगळ्या प्रकारची, ते जजमेंट म्हणजे पहिलं जजमेंट आहे प्रबीर पुरकायस्थ वर्सेस NCT न्यू दिल्ली. त्यानंतरचं जजमेंट आहे ते म्हणजे विहान कुमार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. त्यानंतरचं जजमेंट आहे ते म्हणजे सत्येंद्र कुमार अँटिल. अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची जजमेंट जी आलेली आहेत त्या जजमेंटच्या माध्यमातून आपल्याकडे या तरतुदींची माहिती देण्याची आवश्यकता आहे. तसेच आरोपीला ग्राउंड्स ऑफ अरेस्ट न दिल्यानंतर त्याला लगेच सुटका केली जाते, रिलीज केलं जातं. परंतु मिहीर शाह विरुद्ध महाराष्ट्र शासन हे नोव्हेंबर 2025मधील जे जजमेंट आहे त्यामधील पॅराग्राफ 55 आणि 56 वाचल्यास आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारे तांत्रिक मुद्द्यावरती म्हणजे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट लेखी दिली नव्हती, या मुद्द्यावरती आरोपीला न्यायालयातून रिलीज केलं असेल तर त्याला पुन्हाच योग्य आणि समर्पक अशी ग्राउंड्स ऑफ अरेस्ट लेखी स्वरूपात देऊन त्याच्या भाषेमध्ये त्याला समजणाऱ्या भाषेमध्ये देऊन आपण जर त्यांना कळवले असतील तर पुन्हा अटक करण्याची कायदेशीर तरतूद या जजमेंटमध्ये केलेली आहे. हे आपल्याला जजमेंट माहीत असणं आवश्यक आहे. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याच्या फाईलमध्ये ही 4 जजमेंट असलीच पाहिजेत. विशेषतः प्रबीर पुरकायस्थ वर्सेस NCT दिल्ली, विहान कुमार वर्सेस युनियन ऑफ इंडिया, त्यानंतर पंकज बन्सल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. त्यानंतर या ठिकाणी आपलं नवीन जजमेंट जे आलेलं ते मिहीर शाह वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. या माध्यमातून पोलीस अधिकारी यांच्या बाबतीत जो एक आत्मविश्वास निर्माण होईल अरेस्टबाबत तो निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आणि तशा दिशेनं मी तर वेळोवेळी एक 10,000पेक्षा जास्त पोलिसांना या संबंधातील मार्गदर्शन केलेलं आहे. तर याशिवाय अजून BNSSच्या कोणत्या कायद्यामधील कोणत्या कलमामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे तर कलम 170. पूर्वी महाराष्ट्रामध्ये 1981 पासून CRPCच्या मध्ये 151(3) नावाच्या कलमामध्ये एक स्पेशल प्रोव्हिजन करून ॲक्ट करून तो दुरुस्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू होती. त्यामधून काय व्हायचं, जो व्यक्ती, मी आरोपी म्हणत नाही किंवा संशयित म्हणत नाही, कोणताही व्यक्ती जो दखलपात्र अपराध करण्याच्या बेतामध्ये आहे, जो अपराध करून तो सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याच्या बेतात आहे, शांतता भंग करण्याच्या बेतात आहे, अशा व्यक्तीला कोणताही अपराध होण्यापूर्वी किमान 30 दिवस 15+15 पहिल्या टप्प्यात 15 दिवस, दुसऱ्या टप्प्यात आणखीन 15 दिवस वाढू शकेल, अशा प्रकारे 30 दिवस स्थानबद्ध करण्याची जी कार्यपद्धती होती ती कार्यपद्धती आणि आपल्याला जी अधिकार होते ते पुन्हा एकदा मिळण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारची दुरुस्ती झाल्यास निश्चितपणानं संभाव्य गुन्हा घडण्यापूर्वीच अशा व्यक्तींना शोधून त्यांच्या बाबत क्रिमिनल इंटेलिजन्स कलेक्ट करून त्यांच्याकडून कशा प्रकारे दखलपात्र अपराध होणार आहे हे आपणाला अगोदरच माहिती मिळाल्यामुळे संभाव्य एखाद्या व्यक्तीचं शारीरिक नुकसान किंवा आर्थिक नुकसान किंवा मालमत्तेचं नुकसान टाळण्यासाठी मदत होणार आहे. अशा प्रकारे आपण या 170(1) ऐवजी 170(3) हे कलम महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे. लवकरच त्याला केंद्र सरकारकडून मान्यता मिळावी अशा प्रकारची एक अपेक्षा या ठिकाणी आहे. तसेच अनेक पोलीस अधिकारी यांना अद्याप ही माहीत नाही की 172 कलम जे आहे ते अत्यंतच उपयुक्त, अत्यंत पोलीस अधिकारी यांना चांगल्या प्रकारचे कायदेशीर अधिकार देणारे कलम आहे. ते वास्तविक पाहता मी आता या ठिकाणी वाचून दाखवू इच्छितो, कारण या कायद्यातील तरतुदीप्रमाणे अशा प्रकारे पोलिसांच्या वाजवी आणि गुन्ह्याला प्रतिबंध करतेवेळी केलेल्या अधिकाराचं उल्लंघन करणाऱ्या, दुर्लक्ष करणाऱ्या, त्याला नकार देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला 24 तास स्थानबद्ध करून ठेवण्याची तरतूद केली आहे. ते पहा, सेक्शन 172 चॅप्टर नंबर 12 प्रिव्हेंटिव्ह पॉवर्स ऑर ॲक्शन ऑफ द पोलीस. बघा, पर्सन्स बाउंड टू कन्फॉर्म
टू लॉफुल डायरेक्शन्स ऑफ पोलीस. ऑल पर्सन्स, बघा शब्द काय वापरलेला आहे, ऑल पर्सन्स, इथं आरोपी म्हणलेलं नाही. ऑल पर्सन्स शॅल बी बाउंड टू कन्फर्म टू द लॉफुल डायरेक्शन्स ऑफ ए पोलीस ऑफिसर given in fulfillment of any of his duty under this chapter. आणि दुसरा पार्ट आहे, ए पोलीस ऑफिसर मे डिटेन और रिमूव एनी पर्सन रेजिस्टिंग, रिफ्युजिंग, इग्नोरिंग और डिसरिगार्डिंग टू कन्फर्म टू एनी डायरेक्शन गिवन बाय हिम, मीन्स पुलिस ऑफिसर, अंडर सबसेक्शन 1 and may either take such person before a magistrate or in petty cases release him as soon as possible within a period of 24 hours. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे रास्ता रोको, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं व्हायला लागलेले आहेत. कुठं जाळपोळ होते, कोण टायर पेटवतो, रस्ता रोको अचानक करतात. तर अशा वेळेला जर पोलीस अधिकारी, मग कोणताही पोलीस अधिकारी इथं म्हटलेलं आहे, इथं काय कॉन्स्टेबल इज ऑल्सो अन ऑफिसर ऑफ द लोवेस्ट रँक, या पद्धतीनं त्यांना जर या 172 खाली मी असे निर्देश देतो की तुम्ही या ठिकाणी रस्ता रोको केला तो बेकायदेशीर आहे आणि तो तुम्ही ताबडतोब मोकळा करा, रिकामा करा, लोकांची वाहतूक अडवून ठेवू शकत नाही. आणि जर आता आपण तसं केलं नाही, आमच्या आदेशाचं पालन केलं नाही, तर मी तुम्हाला, म्हणजे नुसतं पालन नाही, पालन करण्यास नकार देणे, त्या दुर्लक्ष करणे किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या वाजवी निर्देशाकडे अवमान होईल अशा पद्धतीनं प्रतिकार करणे किंवा विरोध करणे, अशा व्यक्तीला पोलीस अधिकारी 24 तास स्थानबद्ध करू शकतात. आणि 24 तासाच्या पुढे जर त्याला स्थानबद्ध करायचं असेल तर मॅजिस्ट्रेट पुढे, म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट पुढे ते हजर करू शकतात. परंतु हे कलम बऱ्याच ठिकाणी वापरलं जात नाही. काही बाबतीमध्ये मी अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्याचा योग्य वापर झालेला आहे आणि अशा व्यक्तींना परावृत्त करणारं हे कलम अत्यंत उपयुक्त आहे. पूर्वी महाराष्ट्र पोलीस कायद्यामधील कलम 68 आणि 69चा वापर तात्पुरत्या स्वरूपात केला जायचा, परंतु इथे 172 प्रमाणे. तर हे अधिकार या आढाव्याच्या निमित्तानं सांगणं आवश्यक वाटत होतं मला आणि या कायदेशीर अधिकारांचा वापर केला पाहिजे. आता आपण पाहिलं तर आपण काय करू शकतो याचं एक लेटेस्ट उदाहरण म्हणजे पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील झालेल्या एका 3-3.5 वर्षे वयाच्या पीडित बालिकेच्या वरील लैंगिक अत्याचार आणि तिचा खून आणि तिच्यावरचे वेगवेगळे प्रकारचे बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या अधिनियमाखालील अपराध फाशीपर्यंत 3 वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये फाशी देता येईल अशा प्रकारची शिक्षा होणे हे या नवीन कायद्यांचं आणि पोक्सो कायद्याचं फलित आहे. आपण सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी पुन्हा एकदा जे या अनुषंगानं मी लिहिलेलं जे नवीन पुस्तक आहे ते वाचन करावे. त्या पुस्तकाची किंमत जरी 500 रुपये असले तरी मी पोलीस अधिकारी अंमलदार यांना 400 रुपयामध्ये ते उपलब्ध करून देत असतो. ते पुस्तक मी कोठेही विक्रीसाठी ठेवलेलं नाही, परंतु मी स्वतः ते तुम्हाला पोस्टाने, स्पीड पोस्टने पाठवू शकतो. अशा प्रकारे माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य माननीय दातेसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या MPA नाशिक येथे सुरू असलेल्या अकॅडमीच्या आधुनिकीकरणाच्या किंवा नवीन कंटेंट तयार करण्याच्या कामामध्ये मी सहभागी आहे आणि त्यामध्ये मी छोटासा माझं खारीचा वाटा तो देत आहे. आणि या कायदेशीर प्रक्रियेमध्ये मी सतत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत या पोलीस सेवेमध्ये राहणार आहे अशा प्रकारची या ठिकाणी मी आपणाला ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र पोलीस. मी संभाजी अच्युतराव पाटील, रिटायर्ड DYSP आणि ॲडव्होकेट, सातारा. माझा मोबाईल नंबर आहे 89 75 399 100. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेमध्ये आपल्या कोणत्याही शंका, प्रश्न आणि कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर मार्गदर्शनासाठी मी उपलब्ध असतो. धन्यवाद.